आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी, म्हणजे पुरणपोळीबरोबर खातो ती कटाची आमटी. हे पहा, आज मी पुरणाच्या पोळीसाठी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे मेजर करून. आता ती मी स्वच्छ धुवून घेईन. ही डाळ आता स्वच्छ धुवून झाली आहे. डाळ आता मी कुकरला लावून घेत आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 2 ग्लास पाणी टाकले आहे. ते आता आपण लावून त्या पाण्यापासून आपल्याला पुरणपोळीसाठीची आमटी बनवता येईल. आता आपण हे कटाच्या आमटीसाठी डाळीतलं पाणी काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आहे. 1 वाटी डाळ घेतली होती तर पाऊण वाटी मी गूळ घेतला आहे. कटाच्या आमटीचे जिन्नस: 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप, थोडी काळी मिरी, लवंग, दालचिनी, 2-3 मिरची, लाल मिरची, खोबरे आणि आलं लसूण पेस्ट. हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आता आपण कटाची आमटी बनवून घेऊया. त्यासाठी मी आधी पातेल्यामध्ये मंद गॅसवर पातेलं ठेवलं आहे. त्यात मी थोडं तेल घालते आहे. त्याच्यामध्ये आपण मोहरी, जिरा परतून घालून घेऊ. जशी मोहरी तडतडेल तसा आपण त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालून घेऊ. आता आपलं हे व्यवस्थित तडतडायला लागले आहे. आता आपण आणि हे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये परतून घेऊ. याचमध्ये आपण हळद, कांदा, लसूण, तिखट मसाला, बेडगी मिरची पावडर, आपल्या चवीनुसार तिखट आपल्याला जसं हवे त्या हिशोबाने घालून आपण हा मसाला वाटून मस्तपैकी परतवून घेऊ. हा कसा सुंदर कलर आला आहे. आता हे मिश्रण सुटेल तिथपर्यंत आपण हे शिजवून घेऊ. तर हा मसाला व्यवस्थित शिजला आहे. आता त्याच्यामध्ये आपण कटाच्या आमटीचे पाणी घालू. आता कटाच्या आमटीत आपण हे पाणी घातले आहे. आता उरलेली जी डाळ होती, जी ठेवली होती आपण कटाच्या आमटीसाठी, ती तुम्ही हाताने बारीक अशी चुरून घ्या किंवा मिक्सरला फिरवून यामध्ये मिक्स करा. त्याच्यामुळे थोडी चव वाढते. अशा प्रकारे ही कटाची आमटी आपण तयार करत आहोत. आपल्याला ज्याप्रमाणे पातळ हवी त्या हिशोबाने आपण त्यात पाणी ॲड करावे.